आज परत नवीन व्हिडिओ आपण टाकतो आहे आणि आजचा आपला जो टॉपिक आहे दॅट इज लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. क्लास 12 चा आपण मागे डेरिव्हेटिव्ह लेसन जो आहे डिफरन्शिएशन तो आपण स्टार्ट केला होता. त्यामधलाच पुढचा पार्ट जो आहे दॅट इज लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन ते आपण घेतो आहे. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन स्टार्ट करण्याच्या पहिले सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात त्या म्हणजे लॉग बद्दलच्या त्या प्रॉपर्टीज आपण आधी बघू. की फर्स्ट प्रॉपर्टी लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी दॅट इज लॉग ऑफ ए इंटू बी. म्हणजे दोन फंक्शन्स जर आहेत सेपरेट त्या दोन्ही फंक्शन्सचा सेपरेटली तुम्ही लॉग घेत आहे, ऍडिशन त्याचं करता आहे तर तुम्ही कंबाईन त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकता बाय टेकिंग लॉग. तसंच जर लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी आहे तर तुम्ही त्याला लॉग ऑफ ए अपॉन बी असं लिहू शकता. तिसरी प्रॉपर्टी की लॉग ऑफ ए टू द पॉवर एम इज एम इनटू लॉग ऑफ ए. या सगळ्यात जास्त महत्वाच्या लॉगच्या प्रॉपर्टीज आहे ज्या लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन तुम्हाला कामात येते. आता त्या कशा अप्लाय होतात तर आपण एक एक्झाम्पल बघूया. जसं तुम्हाला आता एक फंक्शन दिलेलं आहे y is equal to suppose that function is x plus 1 whole square divided by x plus 2 whole cube into x plus 3 to the power 4. हे ते फंक्शन दिलेलं आहे आणि आता ह्या फंक्शनचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. हे बट ऑब्विस आहे की सिंगल फंक्शन नाही आहे, कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला तीन फंक्शन त्याच्यामध्ये ऍडिशन फॉर्म आपला डिव्हिजन फॉर्म मध्ये आणि मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये दिलेले आहे. मग आता हे कसं करायचं तर इथे तुम्ही u बाय v म्हणजे कोशंट रूल जो आहे तो अप्लाय करू शकता नक्कीच. पण तो अप्लाय केल्यावरती परत तुम्हाला इथे खाली हे दोन फंक्शन्स जे आहेत ते मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणजे तिथे परत प्रॉडक्ट रूल लावणं आहे. त्यामुळे तेवढं सिम्प्लिफिकेशन करण्यापेक्षा जर आपण सुरुवातीलाच इथे लॉग लावला तर ते तुमचं प्रॉब्लेम जे है ये फार इजी होता है. आपने पहले ही अगर इसमें लॉग लगा दिया तो आपका प्रॉब्लम काफी अच्छे से सिंप्लीफाई हो जाता है और आपको सॉल्व करने के लिए इजी जाएगा. तो यहाँ पे पहली स्टेप आपको क्या करनी है, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोनों साइड्स में आपको लॉग लेना है. तो ये हो जाएगा लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस 1 टू द पावर 5 divided by x plus 2 whole cube into x plus 3 to the power 4. ओके. अब ये सारी जो हमने प्रॉपर्टीज पढ़ी हुई है ये कौन सी प्रॉपर्टी कहां अप्लाई होती है देखो. तो लॉग ऑफ a बाय b, तो लॉग ऑफ a बाय b कॉन्वर्सली लॉग ऑफ a माइनस लॉग ऑफ b, यानी इसे आप लिख सकते हो लॉग ऑफ a मींस दिस इज x प्लस 1 टू द पावर 5 माइनस लॉग ऑफ b यानी ये हो जाता है x प्लस 2 टू द पावर 3 x प्लस 3 टू द पावर. ओके. अब यहां पे अगर आप देखेंगे ये log ऑफ x प्लस 1 टू द पावर 5 एज इट इज, यहाँ पे ये थर्ड प्रॉपर्टी भी अप्लाई होने वाली है पर हम एक साथ तीनों अप्लाई करेंगे. अब यहाँ पे log ऑफ इन दो फंक्शंस का मल्टीप्लीकेशन है यानी हम फर्स्ट प्रॉपर्टी अप्लाई कर सकते हैं log ऑफ a इंटू बी हो जाता है log ऑफ a प्लस log ऑफ b यानी ये आ जाएगा log ऑफ माइनस साइन है ब्रैकेट यहाँ पे ब्रैकेट के बाहर में तो इसे हम ब्रैकेट में लिखेंगे log ऑफ x प्लस 2 होल क्यूब प्लस log ऑफ x प्लस 3 टू द पावर 4. अब ये थर्ड प्रॉपर्टी log ऑफ a टू द पावर m इज m इंटू log ऑफ a. तो पावर में 5 है तो 5 log के मल्टीप्लीकेशन में आ गया, पहले प्री मल्टीप्लाई कर दिया उसने हमको. अभी यहाँ पे माइनस ब्रैकेट ओपन कर देंगे, ये 3 सामने आ जाएगा 3 log ऑफ x प्लस 2 अगेन ब्रैकेट ये ओपन करके ये प्लस का माइनस हो जाएगा 4 मल्टीप्लीकेशन में आ जाएगा 4 log ऑफ x प्लस 3. म्हणजे तुम्ही पूर्ण याला फक्त लॉग घेऊनच सिम्प्लिफाय केलेला आहे. आपण इथे डेरिव्हेटिव्ह अजूनही काढलेलं नाही. आपण फक्त काय करतो आहे आपण फक्त त्याला लॉग घेऊन आपण काय केलं सिम्प्लिफाय केले आणि हे झाल्यानंतर आपण आता याच्यात काय करणार त्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. आता डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपला जो फॉर्म्युले जे सगळे आहेत जे तुम्ही बघितलेले आहेत ते सर्व फॉर्म्युले जे अप्लिकेबल इथे असतील ते तुम्ही अप्लाय करायचे. म्हणजे आता इथे तुम्ही नेक्स्ट स्टेप काय लिहिणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर लॉग y जे आहे या लॉग y चं डेरिव्हेटिव्ह जे आहे दॅट विल बी 1 अपॉन y इंटू dy बाय dx. 5 इंटू लॉग ऑफ x प्लस 1 दॅट इज 5 इंटू 1 अपॉन x प्लस 1 आणि जर फंक्शन वेगळं असेल तर परत त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह येतं.
म्हणजे एक्स प्लस वनचं डेरिव्हेटिव्ह परत येणार आहे, पण एक्स प्लस वनचं डेरिव्हेटिव्ह जर आपण काढलं तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1. त्यामुळे तुम्ही ते नाही लिहिलं तरी काही विशेष फरक पडणार नाही. त्यामुळे इथे 5 × 1 अपॉन एक्स प्लस 1 इंटू त्याचं डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 1. मी तुम्हाला ही स्टेप समजायला पाहिजे म्हणून लिहून ठेवतो आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 1. कारण आता या प्रॉब्लेम मध्ये एक्स प्लस 1 आहे, प्रत्येक ठिकाणी एक्स प्लस 1 असेल असं नाही. जर तिथे 2x प्लस 1 असतं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 2 आलं असतं. जर x स्क्वेअर प्लस 3 असतं त्याचं डेरिव्हेटिव्ह 2x आलं असतं, बरोबर. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं इथे. सेकंड मायनस 3 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 2 आलं 1 अपॉन एक्स प्लस 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 2. नंतर 4 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 3 आहे मायनस 4 इंटू दिस इज 1 अपॉन एक्स प्लस 3 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 3. तर या तिघांचेही डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस 1, एक्स प्लस 2, एक्स प्लस 3 त्यांचे 1 येणार आहे. त्यामुळे आपण ते लिहिणार नाही आहोत. सो देअरफॉर इथे 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू दिस इज 5 अपॉन एक्स प्लस 1 मायनस 3 अपॉन एक्स प्लस 2 मायनस 4 अपॉन एक्स प्लस 3. फायनली डी वाय बाय डी एक्स हे मिटवतोय मी इकडलं आता थोडं. डी वाय बाय डी एक्स तुमचं जे निघेल आता ते काय निघणार. सो देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा जो वाय आहे तो मल्टिप्लिकेशनला जाईल 5 अपॉन एक्स प्लस 1 मायनस 3 अपॉन एक्स प्लस 2 मायनस 4 अपॉन एक्स प्लस 3. ओके. आणि y म्हणजे आपलं ओरिजिनल प्रॉब्लेम जे होतं ते इथे लिहून टाकायचं. म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 होल स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस 2 द पॉवर 3 एक्स प्लस 3 टू द पॉवर 4 and into 5 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 minus 4 upon x plus 3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मोठे फंक्शन्स जे असतात त्यांचं डेरिव्हेटिव्ह आपण लॉग घेऊन करू शकतो. जेव्हा पॉवर्स तुम्हाला दिसतात की खूप मोठ्या मोठ्या पॉवर्स त्याच्यामध्ये आहे फंक्शन्स, तेव्हा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये दिलेले आहे, तेव्हा आपण हे अप्लाय करू शकतो. आणखी आपण एक छोटं एक्झाम्पल अजून बघू. इथे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन जे आहे ते अप्लाय होतं. बऱ्याच वेळा असं होतं की एखादं फंक्शन दिलेलं आहे आणि त्या फंक्शनच्या पॉवरला आणखी एक फंक्शन दिलेलं आहे. फंक्शनच्या पॉवरला जर फंक्शन दिलं असेल तर इट इज बट ऑब्वियस आहे की तिथे कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकत नाही. यू हॅव टू चेंज दॅट फंक्शन टू द पॉवर फंक्शन. त्याला सिम्प्लिफाय करणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. तर तसं आपण एक एक्झाम्पल बघूया. जसं फॉर एक्झाम्पल एक्स टू द पॉवर टॅन इनवर्स एक्स. एक्स एक फंक्शन आहे, टॅन इनवर्स एक्स फंक्शन आहे. तर फंक्शनच्या पॉवरला फंक्शन दिलेलं आहे. मग कसं करायचं आता. इथे पण आपण काय करू, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. So if you take log on both sides, this will be log of y, this will be log of x to the power tan inverse x. Now, by the logarithmic property, आज जो tan inverse x पॉवरला आहे तो मल्टिप्लिकेशनला आला and into this is log of x. Now there is a multiplication of these two functions. या दोन फंक्शन्सचं मल्टिप्लिकेशन आहे. तर आपल्याकडे प्रोडक्ट रूल आहे. d by dx of u into v is what? u into dv by dx प्लस v इंटू du बाय dx. म्हणजे साध्या सरळ भाषेत जर लक्ष ठेवायचं झालं तर पहिलं फंक्शन तसं असतं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं फंक्शन तसं असतं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग y चं 1 बाय y dy बाय dx tan इनवर्स x इंटू d बाय dx ऑफ log x प्लस log x इंटू d बाय dx ऑफ tan इनवर्स x. आपण हा रूल लावला इथे. पहिलं फंक्शन तसंच ठेवलं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, दुसरं फंक्शन तसंच ठेवलं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. ना दिस tan इनवर्स x as it is, what is the derivative of log x? It is 1 upon x. Plus this is log x and derivative of tan inverse x is what? 1 upon 1 plus x square. So this is 1 by y into dy by dx. So finally y जे डिव्हिजनला आहे ते मल्टिप्लिकेशनला गेलं. सो dy by dx इक्वल टू y इंटू tan इनवर्स x अपॉन x प्लस log of x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. सो y काय आहे ते लिहून टाका. दॅट इज x टू द पॉवर tan इनवर्स x इंटू tan इनवर्स x अपॉन x
प्लस लॉग ऑफ x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. दिस इज युअर फायनल आन्सर अँड दिस इज कॉल्ड ॲज अ लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन हा जो पार्ट आहे हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, कारण मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स जे आहेत नॉर्मली काय होतं की खूप सिंपल क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहे जे सरळ सरळ तुम्ही सॉल्व्ह करू शकताय बाय अप्लाइंग यू इंटू व्ही, म्हणजे प्रोडक्ट रूल किंवा क्वोशंट रूल. तर फार क्वचित असं होतं की ज्यामध्ये तुम्हाला इतकं सिम्पली 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला इतक्या इझी वेने तुम्हाला सॉल्व्ह करायला येतील. पण जेव्हा 3 मार्क्स किंवा 4 मार्क्स इव्हन सीबीएसई पॅटर्न मध्ये तर 5 मार्कांचे पण मोठे क्वेश्चन्स असतात, त्यामध्ये हे लॉगॅरिथमिक डेरिव्हेटिव्ह जे असतात ना ते खूप जास्त युजफुल असतात. तिथे ते तेवढ्या मार्क्ससाठी तेवढ्या वेटेसाठी नक्कीच देतात आणि त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या लॉगच्या प्रॉपर्टीज सगळ्यात पहिले लर्न करायच्या आहेत. लर्न करणं म्हणजे काही कठीण नाही, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायला फार सोप्या प्रॉपर्टीज त्या आहेत, त्या तुम्हाला अप्लाय करता यायला पाहिजे. त्यासाठी वारंवार ते प्रॉब्लेम तुम्हाला करून बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जर एनसीईआरटी टेक्स्टबुक वापरत आहात किंवा तुम्ही स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक वापरत आहात त्यामध्ये जेवढे काही सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत ते सगळे सॉल्ड एक्झाम्पल जे आहे तुम्ही या पॅटर्नचे करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी नवीन पॅटर्न्स जे आहेत ते लक्षात येतील. आपण त्यातले काही पॅटर्न आपण निवडक पॅटर्न्स जे आहेत ते आवश्यक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते आपण नक्कीच इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आज आपण हे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन बघितलं. नेक्स्ट आपला व्हिडिओ जो राहील त्यामध्ये आपण नेक्स्ट नवीन टॉपिक जो आहे तो या लेसनचा आपण नक्कीच बघू आणि हा टॉपिक प्रोडक्ट कम्प्लीट करण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे, थँक्यू, ऑल द बेस्ट.